उद्या होणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅचला उद्धव ठाकरेंचा विरोध। पंतप्रधान मोदींना पाठवणार सिंदूर, तर युद्ध पुकारलं त्यांच्यासोबत मॅच खेळणं म्हणजे देशभक्तीचा व्यापार, सरकारवर घणाघात। नागपुरात 10 ऑक्टोबरला ओबीसींचा महामोर्चा, यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत ओबीसींचा यलगार। नागपुरातील बैठकीनंतर विजय वडेट्टीवारांची माहिती। धनगर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतनं आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडू, शिवसेना आमदार आमशा पाडवींचा सरकारला गंभीर इशारा। जीआर नंतर ओबीसी उपसमिती नेमली, हे म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण। लक्ष्मण हाकेंचं टीकास्त्र, जीआर रद्द करा मगच ठोस चर्चा करण्याचं आवाहन। मराठा समाजाला 2 आरक्षण मिळतात, कोणतं आरक्षण कायम ठेवायचं सरकारनं निर्णय घेतला का? एससीबीसी आरक्षणावरच्या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाचा सवाल। सारथी संस्थेतील मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीनं सुरू करा, अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील, जरांगेंचा इशारा। लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमचा विचार, महिला आयपीएस वादावर अजित पवारांनी अधिक बोलणं टाळलं, आमच्या तिघांचं व्यवस्थित सुरू असल्याचं भाष्य। तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन महाग, नवरात्रोत्सव काळात दर्शन पासची किंमत 500 वरून 1000 रुपये। जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे 191 तालुक्यांमधल्या पिकांना फटका, शेतकऱ्यांना 73 कोटी 91 लाखांची मदत जाहीर, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार। आणि सोनं चांदीच्या दरात वाढ, सोन्याचे दर 1,13,500 रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर 1,33,500 रुपयांवर।